तर विद्यार्थ्यांनो, आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सुंदर असे भाषण पाहणार आहोत। तर महात्मा ज्योतिबा फुले हे समाजसुधारक होते। तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणते, नेहमी शिका आणि पुढे चला, अज्ञानाचा अंधार आपण दूर करूयात। त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला। त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मोठे कार्य केले। त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। तर त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। त्यांनी शेतकरी व दलितांच्या हक्कासाठी संघर्ष केला। त्यानंतर भिडेवाड्यामध्ये पुणे येथे भिडेवाड्यात त्यांनी पहिली शाळा मुलींसाठी सुरू केली। त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यांचे विचार आजही आपल्या समाजाला प्रेरणा देत असतात। महात्मा फुले हे भारतीय समाजातील महान क्रांतिकारक होते। तर त्यांनी गुलामगिरी, आसूड यासारखे